अगं बाई एवढा अविस्मरणीय सण म्हणजे गेली. हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही मावशीच्या घरून कालच घरी आलेलो आणि काल काहीही शूट केलेलं नाही. काय चाललंय घरात बघूयात. जर आज बाहेर हवा येते ना तर छान वाटतंय. ऊनही भरपूर आहे आमच्याकडे. व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर इथे चाललेलं आहे आमच्याकडे आज सातूचं पीठ करून आणणार आहे म्हणून आईने डाळ्या आणि गहू भाजून घेतले. अजून काय टाकलंय? जिरे टाकले, वेलदोडे. अजून आता हे चक्कीवरून बारीक करून आणायचंय कारण ते घरी काही व्यवस्थित होत नाही. अच्छा का ग्लास हवाय? चंबाबाईची झोप झाली आहे. गुड मॉर्निंग. तू काय करते इथे आज? कांदा कैरी फिरते कैरी. एक तास झाली कैरी घेऊन बसली. अशी बारीक चिरावी लागते का? आजी काय बनवते? आजी बनवते सांजोरी, कारण आमच्या घरी आलेली आहे करंजी. अरे सॉरी, आबोली. त्यामुळे आई बनवते सांजोरी. बॉल खेळायला लिव्हिंग पूल मध्ये बॉल. केला जात आहे सांजोऱ्या आबोलीसाठी. आता काय म्हणता, एवढ्या लाटून झालेल्या आहे. इथे लाटायचं काम चाललंय. सांजा पण सकाळीच भाजून ठेवला होता, भिजवलं पण गेलो होतो. आता माझं काम आहे आधी यांना तव्यावर शेकून घेणे. आबोलीची सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. ती थोड्या वेळात तुम्हाला येईलच दर्शन द्यायला. आज कांदा कैरी करायची आहे, त्यासाठी मी कैरी चिरून ठेवलेली आहे आणि बहुतांश सांजोऱ्या पण लाटून झालेल्या आहेत. आता पटपट या सांजोऱ्या याच्यावर शेकून घ्यायच्या असतात. शेकल्याने पटकन त्या छान होऊन जातात आणि तळायला सोपं पडतं, म्हणून इथे करते. आणि आता याच्यात तूप टाकायचं राहिलंय. शंभूचा आवाज येतोय ना, शंभूची आंघोळ चालली आहे. शंभूला आंघोळ घालतात त्याच्या आप्पा. याच्यावर व्यवस्थित शेकून घ्यायच्या आणि मग तळायच्या असतात. परतून घेतल्या तोपर्यंत तूपही छान पातळ झालेलं आहे. आता या तुपात सांजोरी टाकायची आणि तळायची. तोपर्यंत इथे हे एक काम होऊन जातं. तू काय खायला आलास आता? काय बनवते आजी आता? हे पाय पा बँड बाजा नको वाजव रे. झालं आबोलीचं लग्न. आबोली गुड मॉर्निंग. चला, आमच्या सांजोऱ्या झालेल्या आहेत. तेवढ्या 8-10 सांजोऱ्या झाल्या आहेत. आणि आता शंभूला आवडतात म्हणून थोड्याफार करंज्या केल्या जातात. हे ना शंभू? आजीला दे. हा, सांजोरी करंजी करायची ना. थांब अजून लाटू दे. बघ किती घाम येतोय मला. तुला येतोय का? शंभू छोटू होता पहिल्यापासून, तेव्हापासून त्याला करंजी सांजोरी करायचं तेव्हा यायचं होतं आपल्याला. म्हणजे गेली? अगं बाई, हे आम्ही वेडे लोक इथेच आहोत. ते कधीच गेली सांजोरी, कली सुद्धा नाही. फिरते इकडे तिकडे मोबाईल घेऊन. करंजी सांजोरी खाऊन झाली असते. लाटली पण नाही तू. खाली तर गेली त्याची. खाल्ली गेली असेल पण माझ्यासाठी करते आई. मी त्याच्या समोर. अरे करंजी होती ती. करंजी दुसरी आमची. दुसरी का? सांजोरी आमची. माझ्यासाठी करते. मी बसली, मला एक घास मिळाला नाही आणि इकडे कधी इथली कारण सांजोरी गायब झाली, कळलं सुद्धा नाही. हे असंच होतं, दरवेळेला होतं, दरवेळेला. आणि पटकन खाऊन गेलं. हे जमलं पाहिजे. हे जमलं पाहिजे जे त्याला. लहानपणापासून याचा अनुभव आहे. तुम्हाला काय सांगते. मग काय उपयोग आहे? हसते काय ग बनी? का करते म्हणे? अरे बापरे, लाटतो पण आहे का? हो, सुंदर लाटते बघ तो. कोणासाठी आणि ही करंजी? शंभूसाठी नाही, आत्यासाठी. शंभू कोणासाठी बनवतोय तू? वा, बनवा. आम्हाला दे ना एक घास. दाखव ना. हा. मी दाखवते. असं नाही करायचं. सांग तू मोदकाचं दिलं मला. आण का?
लगत बदली खायला राक्षसीन माझ्यासाठी बनवलंय ते. चाल हे पा एवढं आहे अख्ख्या कर सांजोरीतली एवढी दिली मला तरी मला राक्षसीन म्हणते. ताटच द्या समोर ताटच पा झालंय. अगं बाई आवली तयार ताटच घेतलं का गय दमा तुझं झालं की नाही. आमची डमापुरी बनवते. हे घे. अगं बाई अगं बाई एवढा सांगतो. अहो, विस्मरणीय सण. हे बघ, एवढी गेली, एवढी. मला भाऊने सांगितलं होतं तू लक्ष दे म्हणे आता गंमत होणार आहे म्हणे. माझी सुरक्षित आहे. एवढी चालले गेले माझी सुरक्षित आहे. ब्लाऊज टाकलं होतं शिवायला. 1-2 ड्रेस फिटिंग करायला टाकले होते. आता ते घेण्यासाठी मी जाते. वरण लावलं आहे व्हायला वेळ म्हटलं तोपर्यंत आपण पटकन जाऊन येऊया. मला करायची आहे कांदा कैरी. त्यासाठी मी कैरी बारीक चिरली कांदाही बारीक चिरला आणि फोडणीसाठी ठेवलेला आहे मोहरी त्यानंतर जिरं. तर अशी ही कांदा कैरी तयार आहे. आणि आता मीठ टाकायचं राहून गेलं होतं. मीठ हे टाकते मिक्स करायचं. थोडासा गूळ पण टाकला आहे मी आणि फोडणी टाकली आहे. आणि आपली कांदा कैरी तोंडी लावायला तयार झाली आहे. इथे होते दोडक्याची भाजी आणि आज केलं आणि मस्त साधं वरण पोळी भात. वाईज मी घरी आली ब्लाऊज घ्यायला गेली होती माझं आणि लवकरच साडी पण तुम्हाला दाखवेलच. मी ड्रेसला फिटिंग करायची होती ती पण करून आणली नवीन. आणि 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 घरी आली कांदा कैरी केली. उन्हाळ्यातनं तोंडी लावायला कोशिंबीर किंवा असं कांदा कैरी किंवा लोणचं हवंच असतं. तर असं अधूनमधून आम्ही पण करत असतो. तुम्ही कांदा कैरीला तुमच्याकडे काही वेगळं म्हणत असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि चला संध्याकाळचा प्लॅन काय माहिती नाही आहे अजून. आता तरी सध्या वर आली. अगो बाई लाव कूलर लाव ओरडतोय मला. आणि आज 12वीचा रिझल्ट लागला. सगळ्या जे विद्यार्थी होते पास झाले सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला शंभू आणि भार्गवचं चाललंय खेळणं. चालवा गाडी भार्गव खाली बसा. चला रे शंभू पटपट तयार गोष्ट करायची. अरे आपली असतो का शंभू तू शंभू बस नाही याच्यात. शंभू तर इतक्या डोक्यावरच पडायचा सारखा वॉकर मध्ये बसून. शंभू काय करायचा नेमका बसला चालायला लागला थोडं पायात अडकायचा आणि खालीच पडायचा डोक्यावरच आपल्याच्या वॉकर मधून शंभू भारत. पाणी पिती येते अजून. दीदी दीदी कोणी आवाज दिला तुला. संध्याकाळी दीदी आलेली आहे बाहेर. मस्त मज्जा येते तिच्या भाऊ खेळताना. आणि आता मला करायचे आहे थालीपीठ. त्यामुळे मी कांदा टमाटा भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे. लसूण किसून टाकायचं आहे. पटापट थालीपीठ करते आणि आम्हाला बाहेरही जायचंय जरा. ये ना ग हे गे ए भारी. हे बघ कशी बाहेरची गंमत बघतीये ती. ए तुम्ही दूर वा रे खेळा जा रे. ये ए दीदी शंभू आवाज दे रे तिला. अगं ये ना ग हसून दाखव हसून. सो आज आबोली बऱ्याच दिवसानं खाणार आहेत दहीपुरी. दोघं जण दहीपुरी घेतली होती. मी आपला भल्ला घेतला होता. माझं झालंय संपण्यात आलंय तेव्हा यांचं चाललंय. अच्छा फुगा घेतला. हो आता आम्ही सगळेजण फिरायला चाललोय. सगळे म्हणजे आई बाप्पा आधीच निघाले होते. 6 जण झालोय आपण. कोण कोण आहे सांग बरं. अरे वा कुठे चालले तुम्ही. 6 जण कुठे चालले फिरायला. आबोली आली होती आणि आम्ही बाहेर गेलो होतो. पाणीपुरी वगैरे खाल्ली दहीपुरी आणि घरी आलोय फिरून वगैरे. प्रचंड गरम होतोय बाहेर काहीच हवा नाही आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.